धरणग्रस्तांची श्रद्धा आणि परंपरेचा संगम. कुरळपमध्ये वाघेश्वरी देवीची यात्रा उत्साहात संपन्न. वाळवा तालुक्यातील कुरळप येथील चांदोली वसाहतीमध्ये वाघेश्वरी देवीची एकदिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. गेल्या 40 वर्षांपासून विस्थापित असूनही आपल्या मुळाशी असलेले श्रद्धेचे नाते या धरणग्रस्त बांधवांनी मोठ्या दिमाखात जपले आहे. शिराळा तालुक्यातील देवारे, जैप आणि परिसरातील ग्रामस्थ चांदोली धरणामुळे विस्थापित होऊन गेल्या 4 दशकांपासून कुरळप येथे वास्तव्यास आहेत. मूळ गावी असताना वाघेश्वरी देवीची यात्रा मोठ्या स्वरूपात साजरी होत असे आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवत दरवर्षी धुलीवंदनाच्या मुहूर्तावर ही यात्रा साजरी केली जाते. वसाहतीमधील सर्व नागरिक एकत्र येऊन मंदिराच्या आवारात होळी पेटवतात. यावेळी माहेरवाशिणी आणि नागरिक देवीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. सायंकाळी 6 वाजता धोंडीराम पाटील यांच्या घरातून देवीची मानाची पालखी वाजत गाजत मंदिरात आणली जाते. या यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. भाविकांनी श्रीफळ आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे देवीची मानाची काठी. ही काठी नाचवताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी कुरळप आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने नवसाचे आवट वाजवून देवीची आराधना केली आहे. रात्री उशिरा ही पालखी पुन्हा पाटील यांच्या घरी नेण्यात आली. स्थलांतरित होऊन 40 वर्ष उलटली तरी आपल्या संस्कृतीचा वारसा तेवढ्या श्रद्धेने जपणाऱ्या चांदोली वसाहतीमधील नागरिकांचं सगळीकडे कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुरळप.